आवडलं मॅम. आता जातो किचनमध्ये काय करायचं होतं. नाही चला पप्पा, आता कामाला लागा लागन. बॅगमधल्या साड्या आता ह्या कबडमध्ये ठेवा लागन. आता कशी थोडी थोडी थंडी कमी झाली नाही का? हा व आई, आता थंडी कमी झाली ना, गरमी व्हायला लागली आता. येले मस्त करमाला लागलं होतं व आता. हा व आई, पण काय करतं, जात लागणच ना. हा व येतात तर बरं वाटते, जातात तर मग चांगलं नाही वाटत. तसं तर आहे. आता येजो ना तू थोड्या दिवसानंतर. हा व पाहतो ना आता. काय गोष्टी करत होत्या दोघी मायले की काय नाही व, तेच आता आरती चालली जाईन तर करमणार नाही ना, हाय चालला जाईन गोलू मोलू. हा व लेकरं राहिले म्हणजे बरं राहते. आरतीनं भरलं काय सगळं सामान? नाही व मावशी, आता भरतो थोड्या वेळानं. इकडे तर भरलेच आहे. आता ते भाजीपुला देते आई, तेच भरायचं आहे. हा व घरात इतका पसारा पडला असन तिथं आता. हा ना, आता बंद बंद होतं लय दिवस, तर कचरा पडलाच असन. तरी मी सासू होती तर चांगलंच असन आता घर सध्या. हा व संध्याकाळची गाडी आहे तुमची? 7 वाजताची गाडी आहे ना. चांगलं आहे बाबा, इथूनच गाडी आहे तर बरंही राहते. मी जातो म्हटलं आज. अहो माय राय ना, तुला म्हटलं तर करा, राय राय तू अशी करतो. हां तूच म्हणतो जातो मी हां, राय ना आता काय होती आहे. नाही व तिची ऐकाय होत असेल ना, त्याच्या कारण. जाजो ना, उद्या परवा जाजो. ठीक आहे बाई, तुमची काही इच्छा दिसत नाही मला जाऊ द्याले. राय ना हो मावशी, आता येतो पुण्याले. हा व येईन ना, गणपती पुण्याला जायचं आहे, दर्शन गिर्शन करून येऊ. हां लताबाई आणि मी येईन एक दिवशी. येजो मस्त, तिकडे देवदर्शन करून येजो आणि फिरून येजो. हा व मस्त जाऊ तिकडे फिरायला. झोपले वाटते पाहुणे? हा वा आई, झोपले ते. काय स्वयंपाक बनवू आज? हां, काही नको बनवू, साधं सुद्धा बनव आई. नाही व बासंदी गिसंदी करतो ना. नाही बाई, आता लग्न होतं, गोडगोडच झालं, काही बासंदी संधी करू नको. नाही ना व करतो ना. हां नाही बाई, मस्त वांग्याचं भरीत कर आणि पोळ्या नाही तर भाकरी असं काहीतरी कर. माझं जवाई काय म्हणाल? काही नाही म्हणा, तेच कर. अनिता आली नाही वाटते. आवडतच असेल ना येईनच. हा ना, नवीन नवीन काही सवय राहत नाही उठायची एवढ्या लवकर, त्या कारण आणि आवडायलाही वेळ लागते ना आई. आव तुम्हा पोरीला सवय नसते ना, त्याच्या कारण. ह्या वयात येते झोप नाही. हा वाय, बरोबर आहे. ज्या दिवशी गावाला जायचं म्हटलं त्या दिवशी झोपच नाही येत. कासनीच पडते, कसं होईन काय होईन कसं नाही. हा व ते तर राहते. चहा घेऊन घे ना बाई अनिता. सगळ्याचीच बनवतो ना मावशी. नाही व आमची झाली, तू घेऊन घे. हा काय, तुमची झाली काय? आम्हाला काय व, आम्हाला काही झोपा गिपा लागत नाही, मग उठतो लवकरच. हा ना, तर टाईमच होऊन गेला. अव काही नाही होत, टाईम झाला तर झाला, त्यात काय. काही नाही हो, टाईम झाला तर झाला, मला टाईमही लागते ना आवरायले. हा ना, ते साडी घालायला थोडासा टाईमच लागते. आणि कोणतं नोकरीवर जाणं आहे, सकाळीच लवकर उठून की याचा डब्बा द्यायचा की त्याचा. एखाद्या दिवशी असते बाई घाई, शेतात गिरात गेलो तर मग घाई असते, नाही तर मग काही नसते घाई. बरोबर आहे ना, शेतात जाता तेव्हाच लागते ना डब्बा गिब्बा, नाही तर काही लागत नाही. काही नाही होत बहिणी, उठल्या तर उठल्या लेट, काय आहे त्याच्यात? हां नाही हो, नाही हो, त्यात काय आहे. आता उठायचं आणि झोपायचं. आपण कसं लेट झोपतो ना, त्या कारण मोबाईल गिबाईल पाहत राहतो. यांना काय हो, ते पडले की लगेच झोपा लागते. हा ना, ते तर पहिलेच तर नवीन जागेवर झोप नाही लागत आणि ते असं राहते. हा ना, माहिती आहे ना मला, नवीन जागेवर झोपच नाही लागत पहिले तर. मग काय सवय झाली की बरोबर झोप लागते. नाश्त्याचं बनवा लागत असं ना? नाही व बनवला मी ना, बनवल्या शेवड्या बनवून ठेवल्या आहे. दादा काय झोपलाय काय? नाही. हाव काय, दादा झोपला नाही आहे? नाही ताई, ते रूममध्ये नाही आहे. तो डेअरीवर गेला असेल ना. बापरे, योगेश गेला डेअरीवर? मग व तो कुठं राहते, घरी गेला तो. मला वाटलं दादा झोपलाच असन. मग आता 8 दिवस झाले डेअरीवर लक्ष नाही होतं ना, तर गेला तो. आणि त्या संतोषच्याही शेतात काम आहे आज, औषध टाकते म्हणते शेतात, तर संतोषले इचत नेणार आहे ते शेतात. तर ती बाबा येणार 1 वाजता, ते दोघं. हाव का बाई? मग ते बाबा शेतात जाणार होते, तर मग नाश्ता करून दिला त्यांनी, डब्बा दिला नाश्त्याचा. अच्छा, भाऊजी इथं गेले आहे ना? ते गेले ना, 6 वाजताच गेले तिथं. मग त्याच्यानंतर योगेश गेला बहुतेक, काय माहिती. योगेश काही लक्ष नाही आज, आला नाही तो, काही चहा घ्यायला गेला डायरेक्टच. हाव का बाई, चाय नाही घेतला त्यांना? नाही तो कधी घेतो कधी नाही घेत, त्याला काही एवढं हे नाही त्या चहाचं. चला बापा, अनिता तू चहा घेऊन घे, मग स्वयंपाक करू. हाव काय, ठीक आहे ना. काय बनवायचं सांगा तुम्ही. काही नाही आरती म्हणते वांग्याचं भरीत कर म्हणते आई, आणि भाकरी कर, थोडीशी कढी करू, आणि याच्याकरता वरण भात लावून देऊ. हाव का बाई, ठीक आहे ना मग. चाल हो बाई, आपण जाऊ करू पटपट. हा चाल ना व, करू ना. आई तुम्ही कशाला करता, मी करतो ना. करतो ना, तुलाच तर कर नाही, काय टेन्शन घेतं, करतो ना आज आम्ही. नाही करते ना मी. तुले सामान दिसणार नाही ना व, मी दाखवतो ना तुले. चल ना, जाऊ ना, करू ना किचनमध्ये काम. राहू दे, तूही बस ना, तूही बस मावशी, आम्ही दोघी करतो. तू त्याला पाय, मला करतो पटपट. तू नको करू ना, तुला घरी जाणं आहे ना. नाही बाई, करू लागतं ना.
ठीक आहे बाई, तू मी सांभाळतो येले आणि तू जाय मग कर. चला बा तुम्हाला किचन दाखवते. हा चला ना. पहा बा असं किचन आहे. मस्त आहे ताई किचन. हा बाई असं बनवलं आहे. चांगलं बनवलं आहे ना ताई, मस्त बनवलं आहे. आता कसं आहे एका दिवसात तर काही सगळं किचन समजलं नाही तुम्हाला, पण मग नेहमी यूज करसान तर बरोबर समजून जाईल. हाव ना, ते समजायला थोडंसं कुठं ठेवलं आहे काय ठेवलं आहे तर ते समजायला वेळ लागेल थोडासा. हवं तुमच्या हातानं तुम्हाला जिथं जे वस्तू ठेवायची आहे तिथं ठेवून दे जा. हे कसं आईनं तिच्या हिशोबाने ठेवलं आहे. हाव ना, ते बरोबर आहे ना. तुम्हाला जे पटलं ते बदलाव करायचा ते करून घेत जा जा. हां फक्त कसं असते ह्या लोकांचं यांना विचारा लागते बस, बाकी काही नाही दुसरं. हा ताई बरोबर आहे. आणि कोणतीही गोष्ट असली तर माझ्यासोबत शेअर करायचं, काहीच टेन्शन नाही घ्यायचं. तुमच्या फ्रेंडसारखं समजायचं, काही ननद गिनत काही समजायचं नाही. हां असं राहू तेव्हा सगळं चांगलं राहते. हाव ना ताई, मी तसं समजेन तुम्हाला. चला मग स्वयंपाक करू. हाव ना ताई चला. हो तुम्ही चहा घेऊन द्या पहिले. चहाने घेतला ना. घेतो. हो योगेश ना तर तुला हे माहीत नाही काय? नाही ताई मला काही माहीत नाही. मी उठले आणि आंघोळ करायला गेलो. हाव काय घाई गेला असन तो म्हणून काही सांगितलं नाही. म्हटलं असन जा दे बा झोपू दे. हाव तसं झालं असन बहुतेक. त्याचं रोजचंच आहे ना, तो सकाळी लवकरच जाते म्हणजे 6 वाजता चालला जाते बहुतेक. हाव काय 6 वाजता जाते ना. आणि मग किती वाजता परत येते? बहुतेक येते बी 12-1 वाजता. हाव काय काही मला काही एवढं नक्की माहीत नाही कधी जाते कधी येते, काही माहीत नाही तसं. आईला माहिती असं. हाव काय विचारूनच घेजा ना. नाही हाव विचारून घेईन ना. चला पापा आता स्वयंपाक करू. नाही हाव ना ताई चला. चला पापा पटकन स्वयंपाक करू, नाही तर आईला करायला करा ना जाऊन. चला ना ताई. चला पापा स्वयंपाक झाला आता. हाव ना ताई झाला आता बनवून. आता थोडीशी खीर बनवून घ्या. हाव का ताई खीरही बनवायची आहे का? हाव थोडीशी खीर बनवून घ्या. आणि मी भांडे घासतो तिथपर्यंत. मी घासतो ना ताई, राहू द्या ना. नाही व तुम्ही खीर बनवा, मी भांडे घासून घेतो. राहू द्या ना, मी खीर बनवल्यावर घासतो ना. नाही व घासतो ना. मिळून कामं केलं तर पटकन होऊन जातात. हा ताई ते तर आहे. झाला का स्वयंपाक? हाव आई झाला आता. बापा किती भांडे पाडले हो तुम्ही? करतो ना आई आता आम्ही. का व वांग्याचं भरीत आणि भाकरी गॅसवरच केलं वाटते. मला वाटलं चुलीवर करसान. नाही बाई आता चुलीवर कंटाळा येते बाई मला करायला. घरी करत नाही ना मी, त्याकडून कंटाळा येतो. अहो माय मला तर सांगत्या, मला वाटलं तुम्ही चुलीवरच करसान. जाऊ दे, आज ते पहिल्यांदा स्वयंपाक करते तू तिथे चुलीवर करायला होती काय? नाही व भाकरी वांग्याचं भरीत चुलीवर चांगलं लागते ना म्हणून. जाऊ दे आता केलं तर केलं. हाव काही चुलीवर करायचं होतं का? जाऊ दे ना आता गॅसवर केलं तर केलं. हां मग तूच करते आई. का व मी तर म्हटलं ना की मी करतो. हां किती मोठे भांडे पाडले हो. एक खट्टे भांडे घासत असतो ना मी स्वयंपाक झाल्यावर. ठीक आहे बाई, मला सवय आहे एक भांडे कशाची. नाही आई मी पण एक खट्टेच भांडे घासत असतो. तसं एक वेळा हात ओले केले की केले मग. हां ठीक आहे ना, प्रत्येकाची आपली आपली सवय राहते. हां पण मला सवय आहे, एक काम झालं लगेच चम्मच पडला की धुवून टाकत असतो मी. ठीक आहे ना, घासतो आम्ही. हा व अन्न नाही तर घासतो ना. नाही बाई राहू दे, मी घासतो. थोडीशी खिरी बनवायला लावली. हा व चांगलं झालं ना, पहिला दिवस आहे तिचा स्वयंपाक करायचा, चांगलं झालं. जाऊ दे. बदाम काजू दिसले काय? हा आई त्या डब्यात भरून ठेवले ना, दिसले. थोडासा आता स्वयंपाक झाला कपडेही मारून घे जा. हाव ना मारतो ना. नाही व वांगे भाजल्यानं कसं थोडासा गॅस खराब होते ना म्हणून. ते तर आहे, जाऊ दे ना आता काय करतो. तिकडे जाण चुलीवर मग पेटवान, मग काही पेटत नाही बाई आमच्यानं. तुला कशी सवय आहे तर पेटते. ठीक आहे ना बाई, मस्त भाकरी केल्या चांगल्या केल्या, चांगल्या दिसून राहिल्या. हाव काय केलं ना. आणि मी त्यानंच केलं, मी फक्त तिले टामटूम करू लागलं. चांगलं झालं ना. राणीबाई काही खाता का व? नाही मला खायची इच्छा नाही होत आहे ना. काय तर कापोरीले उलट्या होऊन राहिल्या रात्रीपासून. तिले ऊनच लागली असन, काल शेतात गेली ना, ऊन लागलं असन. आणि लेकरं कसं खाते पिते, हात गीत धुतच नाही. आई मी धुत असतो ना व, त्या बाबाला औषध आणायला लावते. काय झालं वहिले, झोपलीच आहे? हा व तिले बरं नाही वाटून राहिलं ना. काहून काय झालं? काय नाही व तिले उलट्याच होऊन राहिल्या आणि तापही आला. हाव काय काही खात राहतेत ना, नेमंदी खात पेत नाही ना. काल निघा व ते शेतात गीतात आली, हात कित काही धुतले नाही, तसेच जेवली असं म्हणून त्याचं झालं ते. हाव ना, विना पालतूच आणलं. तू काय आणलं तिथे शेतात? मी नाहीच म्हणत होती तरी ती ऐकत नव्हती ना. चालतं का मग दवाखान्यात घेऊन? नाही व तापाची औषध आहे, तुम्ही उलटीची औषध आणून द्या. ठीक आहे ना, घेऊन येतो मी. फळही घेऊन या. हाव ना ठीक आहे, घेऊन येतो फळं किडं. अजून काही आणा लागते काय? बाबा अंगूर आण जात. ठीक आहे बाई, अंगुरी आणून. तू काही येऊ नका शेतात. हा व मी काही येत नाही, जी तब्येतीची काळजीच घेतो. मग कोण पाहिजे नाही तर घरी. ठीक आहे ना, मी औषध आणून देतो मग मी जातो. तिले जेवायला गिवायला बनवून दे ना, काही खिचडी. हा व बनवतो ना गरम गरम. ठीक आहे ना, बनवून दे तिले खिचडी. हा व तसंच करतो. असं आहे का मंडळी, लेकरायला पाहणं हात गिट धुत नाही तर लगेच सही होऊन जाते. आता पा राणीची तब्येत खराब आहे. आई मला कसं तरी होऊन राहिलं ना व. तसंच होते बेटा. तुला किती वेळा म्हणत असतो हात धुईव, नेमंदी टाईमवर जेव ग. तू जेवत नाही. जेवतो ना आई, टाईमवरच जेवतो. हातही धुतो मी तर. असं खेळत नाही राहा लागत, आपली स्वतःची काळजी घ्यायची. तू ऐकत नाही.
चांगलंच जेवा लागते, भाजी पोळी असं चिप्स वगैरे खा नाही लागत. हां असं आहे मंडळी, लेकरं ऐकत नाही. चिप्स खाऊ दे, मग गोळ्या खाऊ दे, चॉकलेट खाऊ दे, बिस्किट खाऊ दे. हां चांगलं असते काय त्याचं, भाजी पोळी नाही पाहिजे त्यांना. असं काही खाते ना काय चांगलं असते का ते मॅगी नूडल्स या गोष्टी. आणि मग म्हटलं की खाऊ नका ते खाणं, मग जेवतच नाही असं म्हणतात. भाजी पोळी केली की त्यांना भूकच नाही लागत ना. तुमचे लेकरं असे करत असाल तर सांगा मंडळी. हां चला मग असं आहे बा मंडळी, आज मी केला तर स्वयंपाक मस्त झाला, सगळ्यांना आवडला. आणि तुम्हालाही आपले व्हिडिओ आवडत असेल तर छान छान कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटू उद्याच्या भागात. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांना मनापासून धन्यवाद. तुमच्या अनिताला असंच प्रेम द्या. आणि जसं तुम्ही सगळ्यांचे डेली ब्लॉग बघत असतात तसं आमचे पण हे छान छान व्हिडिओ असतात. डेली ब्लॉग करायला तरी खूप मेहनत कमी लागते, पण हे कार्टून ॲनिमेशन करा, मग व्हिडिओ करा, मग आपला व्हॉइस द्या, खूप मेहनत आहे. आणि आपला टाईम पण द्यावा लागते. भेटू उद्याच्या भागात.